एक्झाम्पल कोणतं झालं तर लास्ट म्हणून ते एक्झाम्पल नंबर 8 लास्ट लेक्चरमध्ये ते झालं 1 + sin x डिग्री अपॉन 1 - sin x डिग्री ते झालं होतं. ओके, नाउ नेक्स्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इट इज द थर्ड एक्झाम्पल. Differentiate the following with respect to x. Okay. Then example number 9. Cot of log x upon 2 minus log of cot x upon 2. ओके, हिअर आता इथं सबट्रॅक्शन आहे म्हणजे सरळ दोन्हीचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह. इथं स्टँडर्ड फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे कॉट एक्सचा, पण एक्सच्या जागेवर काय लॉग एक्स अपॉन 2 म्हणजे कंपोजिट फॉर्ममध्ये डेरिव्हेटिव्ह. पुन्हा इथं लॉग ऑफ कॉट एक्स बाय 2 म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला यूज करणार लॉग एक्सचा, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आणि पुन्हा कंपोजिटनुसार डेरिव्हेटिव्ह. ओके, या लेट y इज इक्वल टू कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन 2 माइनस लॉग ऑफ कॉट एक्स अपॉन 2. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, केअरफुली पहा. देन वायचा डेरिव्हेटिव्ह काय dy बाय dx. देन डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन 2 माइनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ कॉट एक्स अपॉन 2. ओके, सबट्रॅक्शन होतं दोन्हीचेही सेपरेट डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह कॉट एक्सचा पण एक्सच्या जागेवर काय लॉग एक्स अपॉन 2. मग कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोसेक स्क्वेअर. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. पण इथे एक्सच्या जागेवर काय लॉग एक्स अपॉन 2 म्हणजे पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स अपॉन 2 याला असं लिहिता येते. थोडं डेरिव्हेटिव्ह काढायला सोपं जाते तुम्हाला. लॉग एक्स अपॉन 2 याला काय लिहिले 1/2 लॉग एक्स. 1/2 कॉन्स्टंट ॲज इट इज आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढत आहेत मायनस. आता इथं पुन्हा तेच लॉग ऑफ कॉट एक्स अपॉन 2. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एक्स आणि एक्सच्या जागेवर काय कॉट एक्स अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ बरोबर कॉट एक्स अपॉन 2ला असं लिहिले. देन हिअर मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2 इंटू हे 1/2 लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x. हे झाला पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मायनस. आता दुसरी ही टर्म ॲज इट इज. ओके, पण ॲज इट इज हे डिनॉमिनेटरमधलं 2 वर न्यूमरेटरमध्ये नेऊ 2 अपॉन कॉट एक्स इंटू हे 1/2 ॲज इट इज आणि कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ओके, नाव हे 2 कॅन्सल. आता ही टर्म तर ॲज इट इज राहणार कारण याच्यात काही कॅन्सलेशन होत नाही. फक्त हे काय करू 1/2x एकदम पुढं लिहू मायनस 1/2x हे मायनस आणि हे 1/2x. बाकी ही टर्म ॲज इट इज कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2 मायनस. आता व्यवस्थित पहा हिअर आपण याच्या आधी एकदा लॉग ऑफ टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला होता. लॉग ऑफ टॅन एक्स सेम तीच प्रोसिजर आहे. टॅनच्या जागा इथं काय कॉट आणि ते 2 जास्ती झाले. ओके, आता हे 2 तर कॅन्सलच होणार. इथं हे मायनस आणि हे मायनस प्लस. ओके, 2 कॅन्सल. आता इथं राहिलं कॉट एक्स पण हे 1/cot x आहे. 1/cot x म्हणजेच काय टॅन एक्स आणि टॅन एक्स म्हणजे काय साइन अपॉन कॉस.
तर या कॉटला लिहू आपण साईन अपॉन कॉस. ही स्टेप व्यवस्थित पहा. साईन एक्स अपॉन कॉस एक्स. हे 2 आणि हे 2 कॅन्सल केले. ओके, कॅन्सल नाही केले तरी चालतात. ओके, लास्टच्या स्टेपला कॅन्सल करा. ओके, हिअर साईन अपॉन कॉस. हे कोसेक्स स्क्वेअर इट इज 1/sin स्क्वेअर. ओके, आता याच्यात आपल्याला 2 पाहिजे. हे कॅन्सल नाही केले तरी चालतात पहा. ओके, आता कशासाठी पाहिजे पहा. हिअर -1/2x इंटू कोसेक्स स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2 प्लस. ओके, हे साईन साईन कॅन्सल होते म्हणजे इथं काय राहते 1 अपॉन कॉस एक्स इंटू साईन एक्स. आता साईन एक्स इंटू कॉस एक्स मल्टिप्लिकेशन असा कोणता फॉर्म्युला आहे तर साईन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. पण साईन 2 थिटाचा फॉर्म्युला काय 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. साईन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. म्हणजे इथं जर 2 असतं त्याला आपण साईन 2 थिटा लिहिलं असतं म्हणजे साईन 2x. इथं 2 असतं तर सध्या 2 नाही आणा 2. मग फक्त डिनॉमिनेटरमध्ये लिहिता येते का. न्यूमरेटरमध्ये सुद्धा 2 लिहिलं. ओके, ही ॲडजस्टमेंट केली आणि ॲडजस्टमेंट करायची गरज पडली नसते आपण हे 2 आधी जर कॅन्सल केले नसते तर. पण आपल्याला माहीत नव्हतं ना पुढे काय कॅल्क्युलेशन येईल. त्याच्यामुळे जे कॅन्सल होते ते कॅन्सल करा. शेवटी मग पाहिजे असलं पुन्हा घे. कारण आता ही स्टेप जेव्हा करणार तेव्हा आपल्याला पुढं माहीत नव्हतं की काय येणार आहे. त्याच्यामुळे हे 2 दिसायलेत आपण कॅन्सल करून टाकले. आपल्याला पुढच्या ॲन्सरचा जर अंदाज असला तर मग हे 2 जशाला तसेच राहू द्या, कॅन्सल करू नका. इथं लिहा 2, इथेही 2 लिहा, सेम तेच राहणार. फक्त काय आपण इथं सरळ कॅन्सल दिसायलेत कॅन्सल केले, ही स्टेप लिहिली. पण त्याच्यानंतर काय आलं कॉस एक्स इंटू साईन एक्स. पण आपल्याजवळ फॉर्म्युला आहे 2 साईन एक्स इंटू कॉस एक्स. या एवढ्याला लिहिता येते साईन 2x. म्हणून डिनॉमिनेटरमध्ये आणि न्यूमरेटरमध्ये 2 मल्टिप्लाय केलं. अँड नाऊ लास्ट ॲन्सर. हे सगळं जशाला तसं लिहायचं फक्त याला 2 अपॉन साईन 2x. ओके, लास्ट ॲन्सर काय लिहायचं तर यार dy/dx -1 अपॉन 2x इंटू कोसेक्स स्क्वेअर ऑफ log x अपॉन 2 अँड प्लस 2 अपॉन साईन 2x. ही टर्म ॲज इट इज फक्त हे 2 अपॉन याला काय लिहिले साईन 2x. केअरफुली पहा आणि लिहा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 10. e to the power 2x minus e to the power minus 2x upon e to the power 2x plus e to the power minus 2x. आता इथे केअरफुली पहा. इथं आपल्याला कोणतं रूल यूज करावं लागणार u/v. राईट. e to the power 2x minus e to the power minus 2x whole to the upon e to the power 2x आणि प्लस e to the power minus 2x. ओके, कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. आता इथे u/v हे u आणि हे v. यार u/v केल्याच्या नंतर एकदम लास्टच्या स्टेपला आपल्याला याला सिम्प्लिफाय करायचं. तर त्याच्यापेक्षा सुरुवातीलाच जर सिम्प्लिफाय केलं. आता सिम्प्लिफाय कधी करायचं तर इथे काय पॉवर हे जवळपास सारखा दिसायला 1+2 आणि -2. बेसही सारखा आहे म्हणजे याच्यात काहीतरी कॅल्क्युलेशन करता येते कारण बेस सारखाच आहे, सगळे ईच आहेत बेस. मग ह्या सगळ्यात आधी याला सिम्प्लिफाय करून घ्या. तर ह्या e to the power 2x मायनस याला 1 अपॉन e to the power 2x लिहिता येते. e to the power minus 2x त्याला लिहिलं 1 अपॉन e to the power 2x. सेम प्रोसिजर हिअर का e to the power निगेटिव्हचा पॉवर पॉझिटिव्ह केला e to the power 2x. अँड नाव आता केअरफुली कॅल्क्युलेशन पहा. e to the power 2x इंटू e to the power 2x. e to the power 2x स्क्वेअर म्हणजे ते होतं e to the power 4x. म्हणजेच न्यूमरेटरमध्ये काय राहणार e to the power 4x मायनस 1 आणि अपॉन e to the power 2x. सेम डिनॉमिनेटरमध्ये e to the power 4x प्लस 1 आणि अपॉन e to the power 2x. ते अपॉन e to the power 2x दोन्ही कॅन्सल. हे व्यवस्थित पहा.
ई टू द पॉवर 2x इंटू ई टू द पॉवर 2x ई टू द पॉवर 4x मायनस 1 आणि या दोन्ही जे अपॉनमध्ये काय राहणार ई टू द पॉवर 2x म्हणजे अपॉन ई टू द पॉवर 2x इथेही अपॉन ई टू द पॉवर 2x ते दोन्ही कॅन्सल केले. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यापेक्षा याचा डेरिव्हेटिव्ह काढायला सोपं आहे कारण इथे दोन्ही फंक्शन होते. इथं एक फंक्शन आणि एक कॉन्स्टंट ते कॅल्क्युलेशन करायला सोपं जाते. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हिअर dy by dx u by v, it is a v into derivative of u minus u into derivative of v whole to the upon ओके. हे झालं फक्त u बाय व्हीचा फॉर्म्युला. आता कॅल्क्युलेशन ई टू द पॉवर 4x प्लस 1 इंटू आता या ई टू द पॉवर 4x मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ई टू द पॉवर एक्स. मग ई टू द पॉवर 4x इंटू 4 हा झाला तुमचा ई टू द पॉवर 4xचा डेरिव्हेटिव्ह. हे 4 कुठून आले 4xचा डेरिव्हेटिव्ह आणि हा मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह 0 ते लिहायची गरज नाही. मायनस ई टू द पॉवर 4x मायनस 1 इथेही सेम इंटू ई टू द पॉवर 4x इंटू 4 अँड होल टू द अपॉन ओके. नाव आता ई टू द पॉवर 4x इंटू 4 ई टू द पॉवर 4x इंटू 4 हे घ्या कॉमन म्हणजे 4 इंटू ई टू द पॉवर 4x कॉमन घेतल्याच्या नंतर हे ब्रॅकेट राहते काय ब्रॅकेटमध्ये ई टू द पॉवर 4x प्लस 1 हे ब्रॅकेट राहते पण या ब्रॅकेटच्या इथं काय मायनस म्हणून हे होते मायनस ई टू द पॉवर 4x अँड प्लस 1 अँड होल टू द अपॉन ॲज इट इज दिस टर्म ई टू द पॉवर 4x प्लस 1 होल स्क्वेअर. आता ब्रॅकेटमध्ये ई टू द पॉवर 4x ई टू द पॉवर 4x कॅन्सल 1 प्लस 1 2 ब्रॅकेटमध्ये काय राहते 2 आणि हे किती आहेत 4 म्हणजे लास्ट ॲन्सर काय होते 8 ई टू द पॉवर 4x अपॉन ई टू द पॉवर 4x प्लस 1 होल स्क्वेअर. या नेक्स्ट आहे सेम एक्झाम्पल नंबर 11 ई टू द पॉवर अंडर रूट x प्लस 1 अपॉन ई टू द पॉवर अंडर रूट x मायनस 1. here let y is equal to e to the power under root x plus 1 upon e to the power under root x minus 1. Again u by v. Differentiate with respect to x. Derivative of y with respect to x, it is dy by dx is equal to here u by v. Okay, first phi e to the power under root x minus 1 into derivative of u e to the power under root x plus 1 minus u into that is e to the power x plus 1 into derivative of phi e to the power under root x minus 1 and whole to the upon e to the power under root x minus 1 whole square, that is phi square. It is only the formula for the u by phi. Okay, now find the derivative of this term. First as it is e to the power under root x minus 1, see carefully here, plus 1, it is derivative 0. E to the power under root x, derivative of e to the power under root x, it is e to the power under root x into 1 by 2 root x. Okay, it is derivative of e to the power under root x minus same here e to the power under root x plus 1 into e to the power under root x, so e to the power under root x into
1/2 it is derivative of under root x, and minus 0 it is minus 0. Okay, and whole to the upon e to the power under root x minus 1 whole square. Okay, now again here e to the power under root x 1/2 root x, e to the power under root x 1/2 root x, take common, e to the power under root x upon 2 under root x into, here remaining terms are e to the power under root x minus 1 minus e to the power under root x plus 1 whole to the upon e to the power under root x minus 1 whole square. And now last answer carefully. E to the power under root x minus e to the power under root x cancel. Okay, and here one minute, it is minus, it is minus minus, and it is minus plus minus. Then here it is minus 1 minus 1, it is minus 2. Okay, then e to the power under root x upon 2 under root x into minus 2 upon e to the power under root x minus 1 whole square. And now last answer. Therefore dy by dx is equal to, here 2 cancel. Okay, here under root x in denominator चला खाली घ्या पुन्हा. Okay, then in the numerator there is minus e to the power under root x upon under root x into e to the power under root x minus 1 whole square. Okay, check this step. 2 to get cancel, here x becomes in a denominator and it is e to the power under root x minus e to the power under root x upon under root x into this term. Okay, it is the last answer. Yeah. Next example number 12. Log of tan cube x into sin to the power 4 into x square plus 7 to the power 7. Okay. Here let y is equal to the term log of tan cube x into sin to the power 4x into x cube plus 7 to the power x square. Okay, x square. Okay, now आता here इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचा, u इंटू ही log x. ओके, कारण एकच फंक्शन आहे log x. मग log x जर यूज करायचा असला तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, देन dy बाय dx काय येईल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन tan cube x into sin to the power 4x into x square plus 7 to the power 7 log x आणि into derivative of tan cube x into sin to the power 4x into x square plus 7 to the power 7. ओके, आता ही फर्स्ट टर्म log x 1 by x आणि एक्सच्या जागेवर जे काही त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह. आता इथं डेरिव्हेटिव्ह कोणत्या फॉर्म्युल्याने काढणार, प्रॉडक्ट ऑफ फंक्शन u इंटू व्ही इंटू डब्ल्यू, तीन फंक्शन आहेत, दोनच असते सरळ u इंटू व्ही, पण आता इथं काय u इंटू व्ही इंटू डब्ल्यू म्हणजेच u अँड व्ही ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू प्लस u आणि डब्ल्यू ॲज इट इज व्हीचा डेरिव्हेटिव्ह आणि पुन्हा व्ही आणि डब्ल्यू ॲज इट इज यूचा डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम मोठा होते भरपूर. ओके, लांबलाच व्हायला प्रॉब्लेम. ह्याच टर्म मोठ्या दिसायलेत ना. आता ही टर्म तर शेवटपर्यंत राहणार, पुन्हा दोन जसे आलं तसे एकाचा डेरिव्हेटिव्ह, पुन्हा दुसऱ्या दोन जसे आलं तशा एकाचा डेरिव्हेटिव्ह. टर्म ॲज इट इज राहिल्यात म्हणजे त्या कॉमन घेता येतात.
आणि कॉमन घेतल्यावर ह्याच टर्म काहीतरी कॉमन येणार, याच्यातलीच कमी जास्त पॉवरनं एखादा पॉवर कमी होईल. जेव्हा आपण टॅन क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काढणार तेव्हा टॅन स्क्वेअर राहणार. एका टर्म 2 टर्ममध्ये टॅन क्यूब राहते आणि एक जिथं डेरिव्हेटिव्ह काढणार तिथं टॅन स्क्वेअर राहते, म्हणजे टॅन स्क्वेअर कॉमन घेता येते. हे यू इंटू व्ही इंटू डब्ल्यू, व्ही ॲज इट इज 2 टर्ममध्ये राहणार तेव्हा साईन टू द पॉवर 4, आणि व्हीचा जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढणार तेव्हा होणार ते साईन क्यूब, म्हणजे साईन क्यूब कॉमन घेता येते, म्हणजे टर्म मोठ्या होतात. या प्रॉब्लेममुळे मग काहीतरी सोपं करावं लागणार. माझं लक्ष द्या, जेव्हा लॉगॅरिथम असते आणि मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि पॉवर, 3 गोष्टी लक्षात राहू द्या. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि पॉवर याच्यात जर टर्म असल्या तर तिथं तुम्हाला लॉगच्या प्रॉपर्टीज यूज करता येतात. लॉगची मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी काय, हिअर लॉग ऑफ ए इंटू बी, ए इंटू बी, तर याला लिहिता येते लॉग ए प्लस लॉग बी. मल्टिप्लिकेशनमध्ये असले 2 टर्म तर त्या दोन्हीला सेपरेट लॉग आणि प्लस. ओके, हेच जर डिव्हिजनमध्ये असतं तर इट इज लॉग ए मायनस लॉग बी. ह्याच टर्म जर डिव्हिजनमध्ये असल्या तर सबट्रॅक्शन. आणि पुन्हा हिअर केअरफुली पहा, लॉग ए टू द पॉवर बी, या एचा पॉवर बी, तर हिअर बी इंटू लॉग ए. ह्या 3च प्रॉपर्टी आहेत, व्यवस्थित पहा. ओके, तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी जेव्हा लॉगॅरिथम असेल आणि जर लॉगॅरिथममध्ये मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि पॉवरमध्ये, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पॉवर 3च गोष्टी सांगायलो, ॲडिशन सबट्रॅक्शन नाही, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि पॉवरमध्ये असलं तर याला सिम्प्लिफाय करता येते बाय यूजिंग प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम. आता इथं कोणत्या प्रॉपर्टी यूज करता येतात तर 2 यूज करता येतात, मल्टिप्लिकेशन आणि पॉवरची, कारण इथं मल्टिप्लिकेशन आहे आणि पॉवरसुद्धा आहे. जर डिव्हिजन असतं तर डिव्हिजनची प्रॉपर्टी यूज केली असती. ओके, हे आता फक्त पहा, आणि जेव्हा सिम्प्लिफाय केलं की डेरिव्हेटिव्ह मग तुम्हाला तोंडी काढता येतात. आता इथं काय डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह म्हणलं तर 1 बाय लॉग एक्सच्या फॉर्म्युल्यानुसार लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स हे, आणि पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह यू इंटू व्ही इंटू डब्ल्यू. तर आता याला आपण करायला सिम्प्लिफाय. देअरफॉर इट इज लॉग ऑफ टॅन क्यूब एक्स प्लस लॉग ऑफ साइन टू द पॉवर 4x प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 टू द पॉवर 7. आता इथं आले प्लस, म्हणजे सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढता येतात. आणखीन थोडं सोपं जाण्यासाठी काय ह्या पॉवरलाही पुढे घेऊ. देअरफॉर y इज इक्वल टू 3 इंटू लॉग ऑफ टॅन एक्स, पॉवर पुढे घेतला, प्लस 4 इंटू लॉग ऑफ साइन एक्स, पॉवरला पुढे घेतलं, प्लस 7 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, मग आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढण्याच्या ऐवजी आपण काय करणार, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढणार, आणि या तिन्हीमध्ये प्लस आहे, प्लस असल्यामुळं सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढता येतात. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल. आता इथं एक स्टेप वाढ होतो, सगळ्या सेपरेट डेरिव्हेटिव्ह लिहितो. ओके, हिअर डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 log of tan x plus derivative of 4 log of sin x plus derivative of 7 log of x square plus 7. ओके, सेपरेट डेरिव्हेटिव्ह लिहिले. आता इथं डायरेक्ट लिहितो, केअरफुली पहा. डेरिव्हेटिव्ह या टर्मचा काढायचा आहे. हे 3 ॲज इट इज, कशामुळे ॲज इट इज, कॉन्स्टंट इंटू फंक्शन, कॉन्स्टंट ॲज इट इज. आता काढायचं या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ टॅन एक्स. तर लॉग ऑफ टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ते 1 बाय टॅन एक्स. ओके, हिअर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय एक्स, म्हणजे 1 बाय टॅन एक्स, आणि इंटू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहू सेक्स स्क्वेअर एक्स. हा झाला तुमचा पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, प्लस 4 ॲज इट इज लॉग ऑफ साइन एक्स 1 बाय साइन एक्स इंटू कॉस एक्स. हा झाला तुमचा लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह, प्लस 7 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 1 बाय एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि इंटू 2x.
ओके. देन आता या टर्मला लिहिता येते 4 cot x. हे 4 आणि हे काय कॉट. हे 2 × 7 हे होते 14x अपॉन x² + 7. हे झालं तुमच्या लास्टच्या दोन टर्म. आता जेव्हा लॉग ऑफ टॅन किंवा लॉग ऑफ कॉट येते, याच्या आधीच्या प्रॉब्लेममध्ये आपलं लॉग ऑफ कॉट आलं होतं एकदा, आजचा पहिला प्रॉब्लेम, आणि त्याच्या आधी आपण लॉग ऑफ टॅनचे घेतले होते, त्याच्या sin 2 θ हा फॉर्म्युला यूज करता येते. ओके. मग हिअर 1/tan म्हणजे काय कॉट, आणि कॉट म्हणजे काय cos/sin. म्हणजे याला डायरेक्टली असली तर 3 cos x अपॉन sin x इंटू 1/cos² x sec x इज इक्वल टू 1/cos x sec² x इट इज 1/cos² x प्लस 4 इट इज cot cos अपॉन sin cot x आणि प्लस अपॉन x² + 7. नाव cos कॅन्सल, म्हणजे इथं काय राहते, हे 3 तर ॲज इट इज 1 अपॉन sin x इंटू cos x प्लस 4 cot x आणि प्लस आता इथे sin x इंटू cos x, पण फॉर्म्युलामध्ये काय 2 sin x इंटू cos x. मग हिअर मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2. हे 3 तर राहणार ॲज इट इज. इथं काय केले, हे cos x कॅन्सल, इथं फक्त राहिलं sin x इंटू cos x. पण फक्त sin x इंटू cos x चा फॉर्म्युला नाही, फॉर्म्युला कोणता आहे 2 sin x cos x. याला लिहिता येतं आपल्याला sin 2x, पण डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटर आहे 2 न मल्टिप्लाय करावं लागणार. अँड लास्ट आन्सर 2 × 3 6 आणि sin 2x. देअरफॉर द लास्ट आन्सर dy/dx इज इक्वल टू 6 अपॉन sin 2x प्लस 4 cot x and प्लस 14x अपॉन x² + 7. हे झालं तुमचं लास्ट आन्सर. राईट डाऊन. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 13. लॉग ऑफ √ 1 - cos 3x अपॉन 1 + cos 3x. ओके. हिअर केअरफुली पाहता येते. लॉग ऑफ लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ √ 1 - cos 3x अपॉन 1 + cos 3x. ओके. आता तुम्हाला लॉगच्या प्रॉपर्टीज कधी यूज करा म्हणले, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि पॉवरमध्ये जर जास्त टर्म असल्या, 2पेक्षा जास्त. हिअर इथं सुद्धा डिव्हिजन, ह्या 2 डिव्हिजनमध्ये आहेत. ओके. पूर्ण टर्म 1 - cos 3x ला एक टर्म म्हणा, ही दुसरी टर्म, आणि ही √ म्हणजे पॉवर 1/2 आहेत. डिव्हिजन आणि पॉवरमध्ये आहेत. पण इथं डायरेक्ट लॉगच्या प्रॉपर्टी यूज करण्यापेक्षा जर तुम्ही ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला यूज केला तर हे सोपं जाते. कारण सरळ दिसायला 1 - cos θ. 1 - cos θ चा काय फॉर्म्युला आहे, 1 - cos θ इट इज 2 sin² θ/2. इट इज 1 - cos θ. आणि 1 + cos θ चा काय फॉर्म्युला आहे, 2 cos² θ/2. हे झाले 2 फॉर्म्युले. आणि आता या थिटाच्या जागेवर इथे किती आलेले 3x. बस थिटाच्या जागेवर 3x आले. कॅल्क्युलेशन करा. हिअर लॉग ऑफ √ 2 sin² अँगल काय 3x/2 दॅट इज अ θ/2. ओके. अँड हिअर डिनॉमिनेटरमध्ये 2 cos² 3x/2. ओके. केअरफुली पहा. देन आता याच्यानंतर लॉग ऑफ √ डायरेक्टली तो हे 2 कॅन्सल, sin² अपॉन cos², इट इज tan². tan² 3x/2 and therefore y is equal to log of tan 3x/2. आणि आता इथं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे लॉग ऑफ टॅन था.
ओके. आणि लॉग ऑफ टॅनचे डेरिव्हेटिव्ह आतापर्यंत दोनदा तीनदा काढलेले आहेत. ओके. आताच लास्ट एक्झाम्पलमध्ये काढलं होतं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. केअरफुली पहा आता. इथं फक्त टॅन एक्स नाही, इथं काय टॅन 3x/2 आहे. dy/dx इज इक्वल टू 1 टॅन 3x/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन 3x/2. इथं कोणता फॉर्म्युला यूज केला आहे तर लॉग एक्सचा 1/x. एक्सच्या जागा जे काही त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह. देन 1 टॅन 3x/2 ॲज इट इज. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय sec²x. मग इथे एक्स नाही, sec² 3x/2 आणि इंटू 3/2. हे 3/2 काय 3x/2चा डेरिव्हेटिव्ह. 3/2 कॉन्स्टंट आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. अँड नाव आता याला साइन कॉसमध्ये कन्वर्ट करा. इथं लिहितो देअरफॉर dy/dx 1/tan म्हणजे कॉट आणि कॉट म्हणजे काय cos/sin. म्हणजे हिअर cos 3x/2 अपॉन sin 3x/2 इंटू 1 cos² 3x/2 आणि इंटू 3/2. cos 3x/2 आणि cos 3x/2 कॅन्सल. म्हणजे इथं राहते काय हे 3 न्यूमरेटरमध्ये राहील. ओके. हे कॉस तर कॅन्सल झालं. न्यूमरेटरमध्ये काय राहिलं आता फक्त 3. डिनॉमिनेटरमधलं इथलं एक कॉस कॅन्सल झालं. मग साईन कॉस आणि 2 हे राहते. म्हणजे हेअर 2 साईन 3x/2 इंटू कॉस 3x/2 आणि हा पुन्हा 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. इट इज अ साईन 2 थिटा. म्हणजे याला 2 न मल्टिप्लाय करा. या अँगलला 2 न मल्टिप्लाय केल्यावर काय होते? ते अँगलला 2 न मल्टिप्लाय केल्यावर 6/2 म्हणजेच 3x. ओके. याला 2 न मल्टिप्लाय केले 2 कॅन्सल. इट इज 3x. देन लास्ट आन्सर इट इज 3 अपॉन साइन 3x. मागच्या याच्यात फक्त इथे x आलं होतं म्हणून आपण लिहिलं होतं 2x त्याची डबल. इथे 3x/2 आणि 3x/2 डबल 3x. ओके. म्हणजे 3 अपॉन साइन 3x हे झालं या प्रॉब्लेमचं लास्ट आन्सर. ओके. राईट डाऊन. आता नेक्स्ट एक्झाम्पल इज सेम असंच आहे, फक्त इथं प्लस आणि अँगल 5x/2 डिनॉमिनेटरमध्ये मायनस आणि इथं 5x/2. हिअर 1 प्लस कॉस थिटा इट इज 2 cos² θ/2. अँगल जे काय असेल त्याचा हाफ. पहिले इथे अँगल 3x होता तर त्याला 3/2 लिहिलं. आता इथं 5x/2 आहे त्याचा हाफ काय होणार तर 5x/4. ओके. म्हणजेच वर न्यूमरेटरमध्ये असं येणार √2 cos² 5x/4 आणि डिनॉमिनेटरमध्ये येणार 2 sin² 5x/4. म्हणजे 2 कॅन्सल. इथं ते cot² आणि इथे येणार लॉग ऑफ cot 5x/4 आणि सेम प्रोसिजर. ओके. हे तुम्ही करा. ओके. आता त्याच्या पुढचा घेऊ प्रॉब्लेम. हे किती एक्झाम्पल नंबर 14. ओके. 14 तुम्ही करा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 15. लॉग ऑफ √1 - sin x अपॉन 1 + sin x. Here let y is equal to log of √1 - sin x अपॉन 1 + sin x. आता इथं केअरफुली पहा. इथे तुम्ही एक तर डायरेक्ट याचा फॉर्म्युला लिहू शकता. हे जे 1 + sin x अपॉन 1 - sin x √मध्ये.
अंडररूटमध्ये जे काही त्याचा डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता. याचा फॉर्म्युला आहे tan π/4 - x/2. हे पूर्ण अंडररूट. ओके, याचा फॉर्म्युला काय, tan π/4 - x/2. मग तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय किंवा याचं कॅल्क्युलेशन केलं तरी चालतंय. विनाकारणच्या 4-5 स्टेप वाढतात कॅल्क्युलेशनच्या. याचं प्रूफ, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युलाच लक्षात राहू द्या. काय फॉर्म्युला आहे तर अंडररूट 1 - sin थीटा. ओके, इथे थीटा लिहितो तुम्ही अपॉन 1 + sin थीटा. ओके, इज इक्वल टू tan π/4 - θ/2. आणि हे जर वर प्लस आणि खाली मायनस असतं, वर प्लस आणि खाली मायनस, तर इथं प्लस झालं असतं. ओके, आता त्याचं प्रूफ. ओके, पहा फक्त प्रूफ. तुम्ही डायरेक्ट इथं असं लिहिलं तरी चालते. बघा इथं काय लिहिणार, डायरेक्ट लॉग ऑफ, याला लिहिणार tan π/4 - x/2 असं लिहून डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढला तरी चालतंय. आता याचं प्रूफ काय, तर 1 - sin x आणि 1 + sin x चे फॉर्म्युला यूज करा. 1 - sin x चा फॉर्म्युला काय, cos x/2 - x/2 होल स्क्वेअर. आणि 1 + sin x चा फॉर्म्युला आहे cos x/2 + sin x/2 होल स्क्वेअर. ते दोन्ही होल स्क्वेअर अंडररूट निघून जाते. ओके, हे लिहू इथं प्रूफ. नाही लिहिलं तरी चालतंय, तुम्ही डायरेक्ट हे लिहा, काही फरक पडत नाही, मार्क कटत नाहीत, काही नाही, फक्त प्रूफ सांगायला तुम्हाला. हिअर लॉग ऑफ अंडररूट, हे 1 - sin x आणि 1 + sin x चे तुम्हाला फॉर्म्युले लिहून दिलेले ते पहा. 1 - sin x इट इज cos x/2 - sin x/2 होल स्क्वेअर अपॉन cos x/2 + sin x/2 होल स्क्वेअर. ओके, हे झाले 1 + sin x आणि 1 - sin x चे फॉर्म्युले. हे दोन्ही होल स्क्वेअर आहेत. ओके, मग याला असं लिहिता येते लॉग ऑफ cos x/2 - sin x/2 अपॉन cos x/2 इट इज प्लस sin x/2. काय केलं, अंडररूट काढून टाकलं फक्त. ओके, फक्त अंडररूट काढून टाकलं. देन आता इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीलाही cos x/2 ने डिव्हाइड करा. डिव्हाइड न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने डिव्हाइड करायचे, cos x/2 न. मग इथे होणार लॉग ऑफ, जेव्हा cos x/2 ने डिव्हाइड करणार तेव्हा इथं 1 येणार. इथं काय होणार, tan x/2 1 + tan x/2. ओके, देन अगेन लॉग ऑफ, हे 1 जे दिसायले या 1ला लिहिणार tan π/4. जमते का पहा, tan π/4, tan π/4 मीन्स 1, tan 45 इट इज 1 मायनस tan x/2 होल टू द अपॉन, हे 1 ॲज इट इज राहू द्या, प्लस हे tan x/2 आहे म्हणजे याच्या मल्टिपलमध्ये 1 असणार. ओके, मग हे इथं पुन्हा असं लिहा tan π/4 इंटू tan x/2. केअरफुली पहा, इथे एक 1 आणि या टॅनच्या मल्टिपलमध्ये एक 1, त्या 1ला काय लिहिलं tan π/4. आणि हिअर आता हा फॉर्म्युला आहे tan a - b अँगलचे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ द अँगल. tan sin a - b sin a + b, cos a + b cos a - b आणि tan a + b tan a - b. तर tan a - b चा फॉर्म्युला काय, tan a - tan b अपॉन 1 + tan a × tan b. tan a - tan b अपॉन 1 + tan a × tan b. म्हणजेच याला काय लिहिता येते, हिअर y इज इक्वल टू लॉग ऑफ tan a - b. हे झालं त्याचं प्रूफ, हा झाला फॉर्म्युला. ओके, तुम्ही ह्या एवढ्या स्टेप लिहा, त्याच्यानंतर हे लिहा किंवा डायरेक्ट याच्या जागेवर हे लिहा, मार्क कटत नाहीत. ओके, प्रूफ कळाले काय काय केले ते. ओके, मी इरेज करायला प्रूफ, डायरेक्ट फॉर्म्युला लिहू. ओके, हे व्यवस्थित पहा, फक्त काय केले 1 - sin θ आणि 1 + sin θ चे फॉर्म्युले.
देन डिवाइड बाय कॉस एक्स बाय 2. मग 1 प्लस टॅन 1 मायनस टॅन, या 1ला टॅन पाय बाय 4 आणि या टॅनच्या मल्टिपलमध्ये पुन्हा एक 1 त्याला घेतलं टॅन पाय बाय 4. मग हा झाला टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला. इज इक्वल टू हिअर लॉग ऑफ टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. ओके, आणि आता पुन्हा इथं डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे, लॉग ऑफ टॅन. आता या टॅनचा अँगल हा आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये एकदा एक्स आलता टॅनचा अँगल, एकदा आलता 3x बाय 2. ओके, त्याच्या आधी आला 5x बाय 4. आता इथं अँगल कोणता आला टॅनचा, पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. देन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy by dx is equal to 1 by tan pi by 4 minus x by 2 into derivative of tan pi by 4 minus x by 2. ओके, नाव आता हे काय 1 बाय टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 इंटू टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय सेक स्क्वेअर पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 इंटू आता या पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2चा डेरिव्हेटिव्ह, पाय बाय 4चा डेरिव्हेटिव्ह किती 0 कारण कॉन्स्टंट, मायनस एक्स बाय 2चा डेरिव्हेटिव्ह किती 1 बाय 2. ओके, पण हे मायनस आहे म्हणजेच इथं डायरेक्टली लिहितो मायनस 1 बाय 2. ओके, किंवा 0 मायनस 1 बाय 2 म्हणजेच 1 बाय 2 मायनस 1 बाय 2. ओके, डायरेक्ट मायनस 1 बाय 2 लिहिलं तरी चालतंय. नाव आता कॅल्क्युलेशन पहा. 1 बाय टॅन म्हणजे काय कॉट, आणि कॉट म्हणजे काय कॉस बाय साईन. म्हणजे याला असं लिहितं ते कॉस पाय बाय 4 अपॉन साईन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. सेक स्क्वेअर म्हणजे 1 बाय कॉस स्क्वेअर पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 आणि इंटू हे तुमचं मायनस 1 बाय 2. आता पुन्हा तसं साईन 2 थिटाचा फॉर्म्युला यायला आहे. हे कॉस पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2, कॉस पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 कॅन्सल. ओके, इथं लिहितो केअरफुली पहा. वर मायनसला मायनस राहील, मायनस 1 अपॉन 2 लास्टचं मायनस 1 बाय 2. ओके, हे मायनस 1 बाय 2. डिनॉमिनेटरमधलं साईन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 इंटू कॉस पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 अँड देन लास्ट आन्सर 1 अपॉन साईन. आता इथे केअरफुली पहा, आपण काय लिहितो फॉर्म्युला, साईन हिअर 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू साईन 2 थिटा. 2 साईन थिटा कॉस थिटा इज इक्वल टू साईन 2 थिटा. मग इथं अँगलला काय करतो 2 ने मल्टिप्लाय करतो. इथं अँगल कोणता आहे, हा अँगल आहे पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. या अँगलला 2 न मल्टिप्लाय करावं लागणार. जेव्हा आपण 2 न मल्टिप्लाय करणार 2 पाय अपॉन 4 हे होते पाय बाय 2 आणि हे होते मायनस एक्स. ओके, हे झालं तुमचं ॲन्सर. पण याला आणखीन लिहिता येते एक पुन्हा इथं ॲलाइड अँगल हे पाय बाय 2 आहे. साईन पाय बाय 2 मायनस थिटाचा फॉर्म्युला, साईन पाय बाय 2 मायनस थिटा. पाय बाय 2 असल्यावर काय होते साईनचं चेंज म्हणजे कॉस होणार, आणि पाय बाय 2 मायनस म्हणजे 90पेक्षा कमी. 90पेक्षा कमी कुठे आले फर्स्ट क्वाड्रंट. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय असते प्लसच असते दोन्ही. म्हणजे इथं डायरेक्टली मायनस हे मायनस राहिलेलं आहे, हे मायनस. ओके, अपॉन कॉस एक्स मायनस 1 बाय कॉस एक्स. म्हणजे याचं लास्ट आन्सर लिहिते ते मायनस सेक एक्स. हे मायनस सेक एक्स. हे झालं तुमचं या प्रॉब्लेमचं लास्ट आन्सर. प्रत्येक कॅल्क्युलेशन केअरफुली पहा आणि चेक करा. या नेक्स्ट एक्झाम्पल.
एक्झाम्पल नंबर 16, log of 4 to the power 2x into x square plus 5 upon under root 2x cube minus 4 to the power 3/2. Here आता इथे एकच टर्म आहे log. ओके, here let y is equal to log of 4 to the power 2x into x square plus 5 upon under root 2x cube minus 4 to the power 3/2. ओके, आता फक्त जर आपण एकच फंक्शन आहे लॉग, जर लॉगचा डेरिव्हेटिव्ह काढला तर काय होईल? लॉग ऑफ एक्स म्हणजे हे एक्स आहे पूर्ण 1/x. ओके, हे पूर्ण, आणि पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार? हिअर या दोन फंक्शनमध्ये मल्टिप्लिकेशन u इंटू व्ही, हे फर्स्ट ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस व्ही. मग पुन्हा या व्हीचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार? ते पॉवर नाही, हे पॉवर आधी एक्स टू द पॉवर एन, एक्स टू द पॉवर एन न डेरिव्हेटिव्ह काढणार, पुन्हा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार u बाय व्हीनं. हे झालं फक्त u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, पुन्हा प्लस हे व्ही ॲज इट इज आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. ओके, मोठा होतो प्रॉब्लेम. पण आता इथं काय, हे मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पॉवर सगळेच आहेत. मग इथं लॉगची प्रॉपर्टी यूज करा. ओके, लॉगच्या प्रॉपर्टी मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पॉवरमध्ये असल्या टर्म मागच्या याच्या ट्रिग्नोमेट्रिक होते. लॉगच्या प्रॉपर्टी यूज करण्यापेक्षा ट्रिग्नोमेट्रिकनं ते सोपं जाते, कारण फॉर्म्युला यूज केले की रिड्यूस झालं सगळं. आता इथं सगळे अल्जेब्रिक आहेत, इथं तर ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले नाहीत. मग इथं काय करणार? लॉगच्या प्रॉपर्टी यूज करा. हिअर या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन. ओके, आता स्टेप बाय स्टेप एक एक प्रॉपर्टी व्यवस्थित पहा. ओके, हिअर फर्स्ट लॉग ऑफ 4 to the power 2x प्लस मल्टिप्लिकेशन येतं काय करणार? प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन अंडर रूट 2x क्यूब मायनस 4 टू द पॉवर 3/2. ओके, आता पुन्हा हे पॉवरला पुढे घ्या. 2x इंटू लॉग 4 पॉवरला पुढे घेतलं, ए टू द पॉवर बी, तर बी इंटू लॉग ए. ओके, या इथेही तेच पॉवरला पुढे घ्या, प्लस 3/2 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन अंडर रूट 2x क्यूब मायनस 4. ओके, आता इथं तर लॉगची प्रॉपर्टी यूज करता येत नाही, कारण हे कॉन्स्टंट आला, हे 2 आणि इट इज एक्स. ओके, पण इथं लॉगची प्रॉपर्टी यूज करता येते. या दोन्हीमध्ये काय डिव्हिजन, म्हणजेच काय करता येते? सेपरेट लॉग आणि सबट्रॅक्शन. देन 2x इंटू लॉग 4 प्लस 3/2 इंटू, ओके, कारण हे 3/2 पूर्ण याला मल्टिपलमध्ये, 3/2 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस लॉग ऑफ अंडर रूट 2x क्यूब मायनस 4. ओके, नाव आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायला सोपं आहे, कारण हे सेपरेट सबट्रॅक्शनमध्ये आहेत. याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढा, याचाही सेपरेट डेरिव्हेटिव्ह. ओके, फक्त हे 3/2 या दोन्हीच्याही मल्टिपलमध्ये. पण इथं आणखीन एक सिम्प्लिफिकेशन करता येते. पुन्हा इथं अंडर रूट आहे. जर आपण जेव्हा लॉगचा डेरिव्हेटिव्ह काढणार, ओके, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, डेरिव्हेटिव्ह काय येते? 1/xच्या फॉर्म्युल्यानुसार 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि एक्स स्क्वेअर प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 2x. याचं संपलं इथंच. पण इथं लॉग ऑफ अंडर रूट आहे, म्हणजे काय येणार? 1 अपॉन अंडर रूट 2x क्यूब मायनस 4, आणि पुन्हा मल्टिपलमध्ये काय करायला लागणार? अंडर रूट 2x क्यूब मायनस 4चा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे त्याचा पुन्हा अंडर रूटचा फॉर्म्युला, पुन्हा एक्सच्या जागा ही टर्म येऊन पुन्हा डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शननुसार. पण अंडर रूट म्हणजे काय असते? पॉवर 1/2. ओके, म्हणजे या पूर्ण टर्मचा पॉवर 1/2 आहे, तर हे पुढे इथं घ्या पॉवर. देन
वाय इज इक्वल टू 2x. ओके, केअरफुली पाहत आहे, हे एक्स व्हेरिएबल आहे, 2 कॉन्स्टंट आणि लॉग 4 सुद्धा कॉन्स्टंट, त्याला असं लिहितो 2 इंटू लॉग 4 आणि इंटू एक्स, कारण हे दोन्ही कॉन्स्टंट आणि हे व्हेरिएबल. ओके, फंक्शन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह जेव्हा काढणार तेव्हा कॉन्स्टंट ॲज इट इज फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ओके, प्लस हे 3/2 इंटू ही टर्म ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस 1/2 इंटू लॉग ऑफ 2x³ मायनस 4. आणि आता डेरिव्हेटिव्ह काढा सगळ्याची. ओके, याचा कारण इथं प्लस आणि इथं मायनस, सगळ्याचे सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy by dx इज इक्वल टू हे 2 log 4 कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, आणि ते येते डेरिव्हेटिव्ह 1. ओके, प्लस 3/2 कॉन्स्टंट. आता हे ब्रॅकेटमध्ये लिहा किंवा 3/2 दोन्हीलाही सेपरेट द्या. ओके, कसंही करा. 3/2 याला मल्टिप्लाय केलं तर 3/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस हे 3/2 आणि हे 1/2 3/4 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 2x³ मायनस 4. आणि आता या सगळ्याचे डेरिव्हेटिव्ह. ओके, इथं काढू डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर dy बाय dx. आता व्यवस्थित पहा, फक्त हे सिम्प्लिफिकेशन पहा, लॉगच्या प्रॉपर्टी यूज करून सिम्प्लिफिकेशन. आता डेरिव्हेटिव्ह तर सिम्पल तोंडीच काढता येतात. व्यवस्थित पाहिजे 2 log 4 कॉन्स्टंट ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे हे आलं 2 log 4. ओके, इट इज पहिला डेरिव्हेटिव्ह झाला 2 log 4. म्हणजे हे तुम्हाला सेपरेट सेपरेट ही स्टेप नाही लिहिली, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिले तरी चालतात. तर 3/2 कॉन्स्टंट. आता लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह 3/2 कॉन्स्टंट आणि लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह काय 1/x स्क्वेअर प्लस 5 आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 दॅट इज 2x. ओके, पुन्हा त्याच्यानंतर हे 3/2 आणि हे मायनस 1/2 ते होते मायनस 3/4. आणि आता डेरिव्हेटिव्ह कशाचं काढायचं आहे, लॉग ऑफ 2x³ मायनस 4 हे होते 1/2x³ मायनस 4. आणि पुन्हा या 2x³ मायनस 4चा डेरिव्हेटिव्ह, मायनस 4चा तर 0, 2 ॲज इट इज. आणि x³ डेरिव्हेटिव्ह काय x³ 3x². हे 3x² आणि हे 2 आधीच आहे, म्हणजे इथे किती होते 6x². इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. ओके, हे झालं तुमचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ही स्टेप न लिहिता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि या सगळ्याचे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. आता हे जे 2 log 4 दिसायले हिअर 2 log 4 त्याला लिहिता ते लॉग 4 to the power 2. म्हणजेच पहिली टर्म आली बरोबर आहे, 2ला 4च्या पॉवरमध्ये लिहिलं, 4 to the power 2 म्हणजे 4 स्क्वेअर इट इज 16. देन आता ही टर्म व्यवस्थित पहा, प्लस हे 2 आणि इथलं 2 कॅन्सल म्हणजे होते 3/2. ओके, आणि हे एक्स म्हणजेच वर राहते 3x अपॉन 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5. फक्त 2 कॅन्सल झाले. त्याच्यानंतर पुन्हा मायनस हे 6 आणि इथं 2 कॅन्सल होईल, म्हणजे इथं 2 राहील आणि इथं राहते 3 इंटू 3 9x² अपॉन 2 इंटू 2x² मायनस 4. हे झालं तुमचं लास्ट ॲन्सर. ओके, बोर्डासाठी इथपर्यंत सफिशियंट आहे, एकही मार्क कटत नाही. CET हे ऑप्शनमध्ये नसलं तर काय असणार, याच्यातून 3x/2 कॉमन घेतलेलं असेल आणि या ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलेलं असेल. ओके, फक्त कॅल्क्युलेशनची एक स्टेप. ओके, व्यवस्थित लिहा. आता एक्झाम्पल नंबर 17. पुन्हा 17 सेम. ओके, काय त्याच्यात लॉग ऑफ e⁻² इंटू 5 - 4x to the power 3/2 आणि अपॉन क्यूब रूट ऑफ. ओके,
म्हणजे सगळ्यात आधी डिव्हिजनची प्रॉपर्टी यूज करायची. वरच्या दोन्हीला एकदा लॉग घ्या मायनस डिनॉमिनेटरला लॉग, आणि पुन्हा न्यूमरेटरमध्ये 2 टर्म आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये, मग त्याला पुन्हा काय करणार प्लस. ओके, आणि प्लस घेऊन मग 3 टर्म होतात लॉगच्या, पॉवरला पुढं घ्या, त्याच्यानुसार डेरिव्हेटिव्ह काढा. त्याच्यानंतर 18 नंबरचाही सेम तसाच आहे. 18 नंबरचा प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम यूज करता येते ते करून पहा. त्याच्यानंतर 20 नंबरचा तर स्ट्रेट u/v. ओके, आता आपण 19 नंबरचा प्रॉब्लेम करू. त्याच्यात एक लॉगची प्रॉपर्टी आणखीन यूज करायची. हिअर इथं गिव्हन दिलेले y इज इक्वल टू 25 टू द पॉवर log of base 5 of sec x minus 16 to the power log base 4 of tan x. here आता इथं सरळ सरळ y इक्वल टू दिलेले आपल्याला काढायचे dy/dx. आता इथं काय यूज करायचे व्यवस्थित पहा. तुम्हाला याच्या आधी आपण ही प्रॉपर्टी यूज केली होती बा, e raised to log x is equal to x. याच्या आधी यूज केलं ते. ओके, e raised to log x is equal to x. आता हे e आता इरॅशनल नंबर आहे. आणखीन एक प्रॉपर्टी a टू द पॉवर. आता a कोणताही नंबर असेल, e फिक्स इरॅशनल नंबर, लॉग e ची किंमत किती असते 1. ओके, आता इथे a या a च्या जागेवर कोणताही नंबर असेल, टू द पॉवर लॉग बेस a ऑफ x इज इक्वल टू x. a टू द पॉवर लॉग बेस a ऑफ x इज इक्वल टू x. इथं बेस काहीच नाही म्हणजे e असतेच. लॉगला बेस काहीच नाही लिहिला म्हणजे ते काय असणार, कोणत्याही फंक्शनसाठी e हा बेस असणारच. आपण जे हे लॉग लिहितो काहीच नाही म्हणजे बेस काय असणार e. आणि जेव्हा आपण कॅल्क्युलेटिंग प्रॉब्लेम्स करणार, जे तुम्ही कॅल्क्युलेशन्स करता, ओके, त्याच्यात बेस 10 घेतो. ओके, न्यूमेरिकल्समध्ये. ओके, जेव्हा इथं नंबर्स असतील त्याचं कॅल्क्युलेशन जेव्हा करणार तेव्हा बेस 10. ओके, नॅचरल लॉगॅरिथम आणि कॉमन लॉगॅरिथम. ओके, आता हिअर e टू द पॉवर लॉग x, इथं काहीच बेस नाही म्हणजे e आहे. ओके, इट इज x. a टू द पॉवर हिअर a टू द पॉवर लॉग बेस a, हा लॉगचा बेस आहे. हे a टू द पॉवर x नाही, जसं इथं a टू द पॉवर b दिसायले. ओके, हे a टू द पॉवर x नाही, हे काय लॉगचा बेस आहे. हे इकडे खाली लिहिणार इथं ना. मग आता त्या फॉर्ममध्ये याला लिहायचे. तर हिअर हे 5 टू द पॉवर 2 इट इज बेस 5 आहे. 25ला काय लिहिता येते व्यवस्थित पहा. 25ला 5 स्क्वेअर and to the power log base 5 of sec x. 16ला काय लिहिता येते 4 स्क्वेअर टू द पॉवर log base 4 of tan x. बरोबर. आता इथं रूल्स ऑफ इंडायसेस, पॉवर ऑफ पॉवर असलं दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याला पुन्हा असं लिहिता येते 5 टू द पॉवर 2 लॉग बेस 5 ऑफ सेक एक्स, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, मायनस 4 टू द पॉवर 2 लॉग बेस 4 ऑफ tan x. देन आता इथं 5 हे 4 ए पण या प्रॉपर्टीमध्ये आणखीन एक आहे, इथं लॉगच्या बाहेर काहीच नाही. इथं लॉगच्या बाहेर काय 2 म्हणजे पुन्हा इथं ही प्रॉपर्टी यूज करायची. हे लॉगच्या बाहेर आहे, त्याला लॉगच्या मध्ये घ्या म्हणजे त्याचं पॉवरमध्ये द्या. देन नेक्स्ट इट इज 5 टू द पॉवर लॉग बेस 5 ऑफ सेक स्क्वेअर एक्स. हा 2 काय केला आहे पॉवरमध्ये लिहिला, मायनस 4 टू द पॉवर log base 4 of tan square x. And now y is equal to sec square x minus tan square x. बरोबर आहे का पहा. y is equal to sec square x minus tan square x. a to the power log base a of x is equal to x. 5 to the power log base 5 of sec square, it is sec square.
लॉगच्या प्रॉपर्टीनुसार. ओके, नाव आता याला डिफरन्शिएट करा. ओके, डिफरन्शिएट करा. सेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? सेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हां 2 सेक एक्स इंटू सेक एक्स इंटू टॅन एक्स. टॅन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 2 टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. ओके, ह्या आता याचा डेरिव्हेटिव्ह 0 येते. डायरेक्ट सांगाल आन्सर. तुम्ही जर थोडं लॉजिक लावलं तर डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट सांगता येते. 9वीमध्ये जा, क्लास 9. 9वीमध्ये नाही तर 10वीला जा. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि 1चा डेरिव्हेटिव्ह 0. तर डायरेक्ट लिहिता येते त्याचा आन्सर. फॉर्म्युले पार्ट असले तर नाही तर काढीत बसा डेरिव्हेटिव्ह. याचा डेरिव्हेटिव्ह काढायला लास्टला 0च येणार आहे. ओके, हे लक्षात आलं. डेरिव्हेटिव्ह काढलं म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला, आन्सर काय येणार 0. आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx हा झाला वायचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू सेक स्क्वेअर इट इज अ 2 सेक एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स. इथे कोणता फॉर्म्युला यूज केला? एक्स स्क्वेअर मायनस पुन्हा तेच 2 टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. देन 2 सेक एक्स इंटू सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस 2 टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. 2 सेक स्क्वेअर एक्स टॅन एक्स, 2 सेक स्क्वेअर एक्स टॅन एक्स आणि दोन्हीमध्ये काय? सबट्रॅक्शन म्हणजे 0. ओके, हिअर 2 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स मायनस 2 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय आला? 0. पण याच्यावरून जर तुम्ही डायरेक्ट असं लिहिलं y इज इक्वल टू 1 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तुम्हाला फॉर्म्युले कशासाठी आहेत? तर सिम्प्लिफिकेशनसाठी आहेत. ओके, मग याला सिम्प्लिफाय करा डायरेक्ट 1 आणि 1चा डेरिव्हेटिव्ह 0. फॉर्म्युले पार्ट नसले तर मग अवघडच जाणार. फॉर्म्युले यूज करून तुम्हाला सिम्प्लिफाय करायचे. त्याच्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक सगळे कॅल्क्युलेशन व्यवस्थित पहा. ट्रिग्नोमेट्रिक लॉगॅरिथम जास्तीत जास्त आपण याच्यात यूज केले सगळ्या प्रॉपर्टीज. आणखीन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन आहे पण त्याच्यात जास्त लॉगॅरिथम नाही, फक्त पॉवरचीच यूज करायची प्रॉपर्टी. पॉवरला आपण पुढे घेतो आणि मल्टिप्लिकेशनला काय करतो मग सेपरेट करतो. ओके, ते पाहू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शनमध्ये. इन्व्हर्स फंक्शन संपल्याच्या नंतर. ओके, हे व्यवस्थित पहा. तुम्ही असा आन्सर लिहा किंवा हे असं लिहा. ओके, गेलं.